मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण दिलं तर कोकणातला 65% कुणबी समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा रत्नागिरीतल्या बहुजन विकास आघाडीनं दिलाय। मराठ्यांना जर ओबीसीत समाविष्ट केलं तर ओबीसी वर्गाचं स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं राजकीय अस्तित्वच नष्ट होईल अशी भीतीही कुणबी समाजाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांनी। मराठा समाजाला देण्यात येणारं आरक्षण हे एससीबीसी मध्ये असलं तरी ओबीसी वर्ग हा दास्तावलेला आहे, कारण या वर्गाला भीती वाटते की संबंध मराठा समाज जर या ओबीसी अंतर्गत आरक्षित झाला तर त्यांच्या आरक्षणातला वाटा मराठा समाजाला जाणार आहे आणि त्यांच्यावर अन्याय होणार आहे। रत्नागिरी जिल्हा विशेषतः 65% कुणबी समाज आहे एकूण लोकसंख्येचा, जो ओबीसी मध्ये येतो। माझ्याबरोबर हे सगळे बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत। ते 357 जाती आहेत ओबीसींच्या आणि त्याच्याप्रमाणे शासनाकडून दिलेलं आरक्षण आहे हे फक्त 19% आहे। आणखी तेच अपुर आहे आणि त्याच्यात जर मराठा समाजाला ओबीसी म्हणून आरक्षण दिलं तर आमचा त्याला कुठला विरोध नाही, पण आमच्या टक्केवारीला धक्का न लावता त्यांना आरक्षण देण्यात यावं। मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाला धक्का न लावता या ठिकाणी आरक्षण द्यावं। जर आमच्या ओबीसी समाजामध्ये त्यांना जर कन्वर्ट केलं तर त्यांना समाविष्ट केलं तर ओबीसी समाजाला भरपूर अन्याय होऊ शकतो। गेल्या 30 वर्षात या रत्नागिरी जिल्ह्यात म्हणजे 45% ओबीसी असून एकही ओबीसी आमदार नाही। एवढी भयावह परिस्थिती आहे। आमदार कोण आहेत? हे सगळे मराठा समाजातलेच आहेत। मग आम्ही आता लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये पण आम्हाला आरक्षण द्या असं आम्ही का मागणी करतोय, तर ह्या ओबीसीना 27% जे आरक्षण मिळतंय त्या आरक्षणामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये केवळ ज्या ग्रामपंचायत त्याजवळ किमान 700 ते 800 सरपंच ओबीसी आहेत। या माझ्या संमिश्र तालुक्याचा विचार पाहिला तर जवळ 87 सरपंच ओबीसी आहेत। हे कशा मराठा समाजाला देण्यात येणारं आरक्षण हे एससीबीसी मध्ये असलं तरी ओबीसी वर्ग हा दास्तावलेला आहे, कारण या वर्गाला भीती वाटते